लेक्चर नंबर 5 सोल्युशन्स. लास्ट क्लासमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आणि कॉन्सन्ट्रेशन टर्म्समध्ये मोलॅरिटी कशाला म्हणतात ते आपण डिस्कस केलं होतं. मोलॅरिटी म्हणजे काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर किंवा डीएम क्यूब व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, त्याला म्हटलं होतं आपण मोलॅरिटी. ओके, मोलॅरिटीचा फॉर्म्युला होता N2 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके, मोलॅरिटीचं युनिट होतं मोल पर लिटर किंवा मोल पर डीएम क्यूब. ठीक आहे, आणि मोलॅरिटी हे व्हॉल्यूमवर डिपेंड असते, म्हणजेच टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणजे मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी सांगितलं होतं. आणि त्याच्यावरती काय बेस क्वेश्चन्स आपण कालच्या क्लासमध्ये सॉल्व केले होते. आता त्यालाच थोडं एक्सटेंड करू आपण. आणि नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे तो आहे डायल्यूशन लॉ. आता हा डायल्यूशन लॉ काय आहे, कशाला म्हणतात डायल्यूशन लॉ? बघा, तर डायल्यूट करणं याचा अर्थ काय आहे? डायल्यूट करणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये पाणी टाकणं आहे ना, म्हणजे सॉल्व्हंट ॲड करणं. म्हणजे सॉल्व्हंट ॲड केलं की ते डायल्यूट होते. जसं फॉर एक्झाम्पल, मी नेहमी एक्झाम्पल दिलेलं असेल तुम्हाला किंवा सांगतो परत एकदा. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या घरी पाहुणे आले है ना, पाहुणे आले की पाहुणे चहा करतात है ना. मग चहा करण्यासाठी त्याच्यात दूध, साखर, पाणी है ना, अजून चहापत्ती हे टाकतात सगळं, अद्रक अजून गवती चहा, इलायची. आता हे डिपेंड करते हे पाहुणे कोण आहेत म्हणून, आहे की नाही. त्याच्यावर डिपेंड करते है ना. मग चहा ठेवला, चहा बनवला. आता तेवढ्यात काय झालं, वेळेवर अजून 2 पाहुणे आले, घरातलं दूध संपलं. मग अशा केसमध्ये काय करतो आपण? त्यात पाणी टाकतो. म्हणजे काय करतो? त्या चहाला डायल्यूट करतो, म्हणजे आपल्या भाषेत पानचट करतो, आहे की नाही. अरे बरोबर आहे ना. म्हणजे डायल्यूशन करायसाठी तुम्ही काय केलं? त्याच्यात पाणी टाकलं. आणि डायल्यूट केल्यामुळे आता तो चहा जो आहे जसा पहिले लागणार होता तसा आता लागते का? तो नाही. म्हणजे काय? त्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण पहिल्यापेक्षा जास्त झालं. म्हणजे सॉल्व्हंट वाढवलं तुम्ही, पाणी वाढवलं, म्हणजे त्याला डायल्यूट केलं. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. कॉन्सन्ट्रेशन काय झालं? त्याचं कमी झालं. डायल्यूशन केलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. ठीक आहे, तर डायल्यूशन लॉ आपल्याला तेच सांगते. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सोल्युशन आहे, हे एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये एक सोल्युशन आहे. ठीक आहे, आणि या सोल्युशनचा जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे? V1. सोल्युशनचा व्हॉल्यूम किती आहे? V1. आता याच्यामध्ये जे सोल्यूटचे मोल आहेत ते किती आहेत? N1. आणि याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आहे समजा M1. मोलॅरिटी, याची मोलॅरिटी किती आहे? M1. याच्यामध्ये या सोल्युशनमध्ये मोल्स, सोल्यूटचे मोल्स किती आहेत? N1. या सोल्युशनचा व्हॉल्यूम किती आहे? V1. आणि या सोल्युशनची मोलॅरिटी किती आहे? M1. आता मी काय करतो? याच्यात वॉटर ॲड करतो, म्हणजे ऑन डायल्यूशन मी याला डायल्यूट करतो. आता याला जर मी डायल्यूट केलं तर झालं काय ते सांगा मला. याला जर मी डायल्यूट केलं तर डायल्यूशन केलं की याचा व्हॉल्यूम काय होणार रे? बदलेल का? अरे व्हॉल्यूम बदलेल की जेवढाचा तेवढा? बदलेल ना. पहिले काहीतरी व्हॉल्यूम होता, तुम्ही त्याचं डायल्यूशन केलं म्हणजे त्यात पाणी टाकलं समजा, तर त्याचा व्हॉल्यूम बदलणार आहे ना, वाढणार आहे पहिल्यापेक्षा. तर तो जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम किती आहे? V2. तो व्हॉल्यूम किती आहे? V2. आता याच्यामध्ये जे सोल्यूटचे मोल होते ते किती होते? N1. याच्यामध्ये सोल्यूटचे मोल किती असतील? N1च. ते थोडी बदलले. तुम्ही सोल्यूट बदललं काय? तुम्ही काय केलं? फक्त त्यात सॉल्व्हंट टाकलं. म्हणजे याच्यामध्ये जे सोल्यूटचे मोल आहेत, समजा तुम्ही इथं N1 म्हटलं, इथं काय म्हटलं? N2 म्हटलं. पण N2 आणि N1 काय असेल? सेम. म्हणजे याच्यामधले सोल्यूटचे मोल आणि याच्यामधले सोल्यूटचे मोल काय असतील? सेम. ते तुम्ही बदलले नाही. तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर टाकलं, त्याच्यामुळे त्याचा व्हॉल्यूम काय झाला? बदलला. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार आहे की नाही? कॉन्सन्ट्रेशन बदललं ना डायल्यूट केल्यामुळे, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? M2 है ना. पण डायल्यूशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा N1 इक्वल टू काय राहते रे? N2. ते बदलते का? नाही. मोल्स बदलले नाहीत. जेवढे सोल्यूट इकडे होतं तेवढंच सोल्यूट इकडे आहे, फक्त बदललं काय? त्याच्यामधलं जो सोल्युशनचा व्हॉल्यूम होता तो बदलला.
इथं व्हॉल्यूम V1 होता, तुम्ही त्याच्यात आता पाणी टाकलं, आता व्हॉल्यूम किती झाला V2, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन बी बदललं. ओके, पहिलं जे सोल्युशन होतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन M1 होतं, याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे M2. मग आता मला सांगा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असते. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, मोलॅरिटी म्हणजे असतात नंबर ऑफ मोल्स आहे ना ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, असा असते की नाही. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असते, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर आता समजा मी मोलॅरिटी 1 म्हटलं तर त्याचेच मोल घ्यायला लागतील आणि त्याचाच व्हॉल्यूम घ्यायला लागेल, बरोबर आहे का. मग हा हा V1 मी इकडे शिफ्ट करतो तर काय होणार, M1 V1 इज इक्वल टू काय होणार N1. म्हणजे N1 काय भेटला तुम्हाला, M1 V1, M1 V1, N1 भेटला. मग आता मला सांगा N2 काय होईल, N2 काय होईल M2 V2. अरे असंच होईल ना, हा 1 तर हा 1 तर हा 1, हा 2 तर हा 2 तर हा 2, सारखं येईल ना. हां, तर मग आता आपल्याला माहीत आहे N1 इक्वल टू काय असते N2. मग आपल्याला माहिती आहे की बा N1 इक्वल टू काय असते N2. म्हणजे फॉर्म्युला काय होणार, M1 V1 इज इक्वल टू N2 किती आहे M2 V2. म्हणजे काय फॉर्म्युला भेटला तुम्हाला, M1 V1 इज इक्वल्स टू M2 V2. म्हणजे जेव्हा तुम्ही डायल्युशन करता ओके, तेव्हा सोल्यूटचे मोल बदलत नाहीत. बदलणार काय आहे, सोल्युशनचा व्हॉल्यूम आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन ते बदलणार आहे ना. तर M1 V1 इज इक्वल्स टू M2 V2 हा फॉर्म्युला आहे तुमच्याजवळ. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट रिमेन्स सेम आफ्टर डायल्युशन. डायल्युशन नंतर मोल्स सेमच राहतात, ते बदलत नाहीत. आणि मोलॅरिटी ऑफ डायल्यूट सोल्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला कोणता आहे आपल्याजवळ, M1 V1 इज इक्वल्स टू M2 V2. मग आता मला सांगा हा जो V2 व्हॉल्यूम आहे हा किती असेल रे, V2 काय असेल, पहिले व्हॉल्यूम किती होता V1, त्याच्यात प्लस काय केलं तुम्ही, पाणी टाकलं ना त्याच्यात, म्हणजे प्लस व्हॉल्यूम टाकला तुम्ही कोणाचा, वॉटरचा H2O. म्हणजे V2 काय असते V1 प्लस VH2O. पहिले व्हॉल्यूम V1 होता, त्यात तुम्ही पाणी टाकलं, किती टाकलं पाणी समजा V है ना. तर V2 किती होईल, पहिला V1 आणि त्यात पाणी टाकलं म्हणजे VH2O. म्हणजे V2 काय झाला V1 प्लस VH2O. समजलं, V2 काय झाला V1 प्लस VH2O, V1 प्लस VH2O. ठीक आहे. मग आता नेक्स्ट आपल्या डायल्युशन लॉ समजला की डायल्युशन लॉमध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट बदलत नाहीत, व्हॉल्यूम बदलते, मोलॅरिटी बदलते. ओके, मग आता याच्यावरती बेस क्वेश्चन सॉल्व करू आपण. बघा आता क्वेश्चन काय म्हणते, 120 ग्राम ऑफ युरिया, 120 ग्राम ऑफ युरिया इज प्रेझेंट इन 500 ml सोल्युशन. म्हणजे काय दिलं तुम्हाला, पहिले ग्राम आहे, ग्राममध्ये काय मोजतो आपण, मास. मग आपल्याला मास दिला, W दिला, किती दिला 120 ग्राम. ओके, आणि प्रेझेंट इन 500 ml सोल्युशन म्हणजे व्हॉल्यूम दिला किती 500 ml. पण आपल्याला व्हॉल्यूम कशात पाहिजे, लिटरमध्ये. ठीक आहे, कशामध्ये पाहिजे, लिटरमध्ये. ओके, मग याला लिटरमध्ये केलं तर काय होईल व्हॉल्यूम, 500 इंटू 10 to the power -3 लिटर. ml ला लिटर करायचं असेल तर 10 to the power -3. ओके, माहीत झालं. मग आता व्हॉल्यूम माहीत झाला. पुढे काय म्हणते, इफ इट इज डायल्युटेड अप टू 10 टाइम्स. त्याला डायल्यूट किती केलं म्हणते, 10 टाइम्स डायल्यूट केलं. बघा, तर याला डायल्युशनचा क्वेश्चन आहे. मग याला म्हणतो मी W1 आणि हा काय झाला V1, W1 आणि हा V1. आता याला डायल्यूट केलं तर याचा व्हॉल्यूम किती झाला म्हणते, इफ इट इज डायल्युटेड अप टू 10 टाइम्स. म्हणजे जो V2 आहे तो V2 किती आहे रे, 10 टाइम्स ऑफ V1. अरे 10 पट डायल्यूट केलं ना, मग पहिले व्हॉल्यूम किती होता V1, तर आताचा व्हॉल्यूम किती होईल त्याच्या 10 पट. म्हणजे V2 काय होणार 10 टाइम्स V1, V2 काय होणार 10 टाइम्स V1, कारण त्यानं 10 टाइम्स डायल्यूट केलं. फाइंड इट्स मोलॅरिटी. तर तुम्हाला काय काढायची आहे, मोलॅरिटी. डायल्यूट केल्यानंतरची मोलॅरिटी म्हणजे काय काढायला लागते, M2. काय काढायला लागते, M2. डायल्यूट केल्यानंतरची मोलॅरिटी आपल्याला काढायची आहे. त्याला 10 पट डायल्यूट केलं म्हणते. मग काय करणार रे आता, सगळ्यात पहिले तुम्हाला W1 माहीत आहे आणि तुम्हाला इथं युरिया दिलेला आहे, तर युरियासाठी M1 काढू शकता, बरोबर. मग आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर युरिया डायरेक्टच किती होता, काल सांगितला होता मी
किती असते युरियासाठी M1 60 ग्राम पर मोल. मग तुम्ही इथून N1 काढू शकता. N1चा फॉर्म्युला W1/M1 बरोबर आहे का. W1/M1. पण W1 किती आहे हे पहा किती दिलं आहे 120 आणि M1 किती आहे 60 म्हणजे उत्तर किती आलं 2 म्हणजे N1 किती झाला 2 मोल. किती झाला 2 मोल. आता N1 माहीत झाला. आता पुढे रे नंबर ऑफ मोल्स माहीत झाले व्हॉल्यूम माहीत आहे तर मोलॅरिटी माहीत होईल की नाही. म्हणजे मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय M1चा मोलॅरिटी काय होणार N1/V1. मग आता N1 किती आहे हा काढला तुम्ही. N1 किती काढला 2 N1 2 आणि व्हॉल्यूम किती आहे 500 × 10⁻³ हा वर गेला तर +3 म्हणजे 2 × 10⁻³ 500 बरोबर आहे. मग आता काय होईल 2 × 10⁻³ म्हणजे 30 आणि डिवाइड बाय 500 काय होणार 2 0 कॅन्सल आणि 5 20 म्हणजे M1 किती झाला 4 आणि युनिट काय असते मोल पर लिटर. ओके M1 माहीत झाला. आता काय करसाल रे पुढे M2 काढा लागते. M1 माहीत झाला M2 काढा लागते. तर आपला फॉर्म्युला काय आहे डायल्युशनचा क्वेश्चन आहे. डायल्युशनचा फॉर्म्युला M1V1 इज इक्वल्स टू M2V2 बरोबर आहे का. M1V1 इज इक्वल्स टू M2V2. मग आता व्हॅल्यू पुट करा. काय होणार M1 किती आहे 4 V1 मी सध्या जसा तसा ठेवतो. ओके आणि इकडे काय आहे M2 आणि इंटू काय आहे V2 किती आहे 10V1. अरे V2 किती आहे 10V1. मग आता V1 कॅन्सल होईल की नाही. इकडे V1 तिकडे V1 काय झाला कॅन्सल. मग आपल्याला M2 पाहिजे 10 इकडे शिफ्ट करा म्हणजे 4/10 हा काय झाला M2 म्हणजे M2 किती झाला 4/10 एक 0 आहे म्हणून 1 पॉईंट शिफ्ट करा म्हणजे किती होणार 0.4 किती होणार 0.4 आणि मोलॅरिटीचं युनिट काय असते मोल पर लिटर झाला M2. ओके काय केलं क्वेश्चनमध्ये डायल्युशनचा क्वेश्चन आहे म्हणजे फॉर्म्युला लागेल M1V1 इज इक्वल्स टू M2V2 पण त्याच्यासाठी पहिले तुम्हाला M1 माहीत लागेल. मग M1 कसा काढसाल नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. मग आता नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी तुम्हाला W1 माहीत आहे 120 ग्राम आणि युरिया दिला आहे म्हणजे M1 माहीत आहे तुम्हाला 60 युरियाचा किती असते 60. मग तुम्ही N1 काढला N1चा फॉर्म्युला W1/M1 मग W1 M1च्या व्हॅल्यू पुट करा N1 काढला मग मोलॅरिटी काढली मग फॉर्म्युला लावला M1V1 इज इक्वल्स टू M2V2. तर V1 जसा तसा राहू द्या M2ची व्हॅल्यू आहे 10V1 है ना V2ची व्हॅल्यू 10V1 V1 कॅन्सल 10 खाली आहे ना म्हणजे 0.4 हा झाला तुमचा M2. ओके पाहता का सॉल्व करून पहा बरं जमते का करा सॉल्व. घ्या पटापट सॉल्व करत जा टाइमपास नका करत जाऊ. करा पटकन. आज ऑप्शन काऊन आहेत एवढे लग्न आहे तारखा आहेत का चालू. करा सॉल्व. NaOHचा मोलार मास किती असते NaOHचा मोलार मास काल सांगितलं होतं ना किती आहे ना Na23 H1 आणि O16 किती होते 40 किती होते 40. NaOHचा मोलार मास 40. मग मोल काढा.
पहिले डाटा काढता आला पाहिजे. आणि इतका टाइम लागला नाही पाहिजे क्वेश्चन सॉल्व करायला. आलं का? किती? 1/24. मोलॅरिटी काढली का? किती? 1/24 म्हणजे किती येईल उत्तर? हो ना, त्याला सॉल्व करणं 0 पॉईंट काहीतरी येईल ना, 0.04च्या जवळ येईल ना. 24 म्हणजेच 1/25 जवळपास, नाही का नाही? बघा 20 ग्राम NaOH आहे. ओके, ग्राम आहे म्हणजे W किती? 20 ग्राम प्रेझेंट इन 2 लिटर सोल्युशन, म्हणजे व्हॉल्यूम दिला किती? 2 लिटर. याला W1 म्हणा, याला V1 म्हणा. इट इज डायल्युटेड अप टू 12 लिटर. कुठपर्यंत डायल्यूट केलं त्याला? 12 लिटरपर्यंत. म्हणजे V2 किती आहे आता? 12 लिटर. 12 लिटरपर्यंत डायल्यूट केलं. देन फाइंड इट्स न्यू मोलॅरिटी. न्यू मोलॅरिटी म्हणजे M2 नंतरची. मग आता तुम्हाला NaOH दिला आहे, मग आपल्याला लिहावं लागेल फॉर NaOH. काय लिहिसाल? फॉर NaOH. NaOH साठी M1 किती होणार? 40 आहे ना. मोलार मास किती आहे NaOHचं? 40. Na चं 23, Hचं 1, Oचं 16 झालं 40. मग आता N1 काढा. N1 काय आहे? W1/M1. W1 20, M1 40. म्हणजे उत्तर किती आलं? 1/2. म्हणजे N1 किती आला? 1/2 मोल. ठीक आहे, N1 झाला. आता काय काढू शकता? M1 काढता येते का? M1चा फॉर्म्युला काय आहे? N1/V1 आहे ना. मग आता N1 किती आहे? 1/2 आणि V1 किती आहे? किती आहे रे? 2. म्हणजे किती होणार? 1/2 × 2 म्हणजे किती? 1/4. हा झाला M1. 1/4 युनिट असते मोल पर लिटर. M1 माहीत झाला. आपल्याला हे काय काढायला लागते? काय काढायला लागते? M2. मग फॉर्म्युला M1V1 इज इक्वल्स टू M2 V2. मग M1 किती आला? 1/4. V1 किती आहे? 2. M2 काढा लागते आणि V2 किती आहे? 12. बरोबर. मग आता काय करसाल? इकडे शिफ्ट करायला. वरती 2, खाली 4 × 12, इकडे M2. मग किती होईल? बे 2 4. म्हणजे M2 किती झाला? मग 12 2 24. 1/24. आता 1/24ला सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करसाल? याला तुम्ही असं सॉल्व करा. 100 10⁻² डिवाइड बाय 24. चालते का? अरे 100 म्हणजे 10⁻² आणि हा 10⁻² कॅन्सलच होते. फक्त मी ॲडजस्टमेंट केली. ओके. आणि आता 24 जर 100ला डिवाइड केलं तर 24 चूक 96. बरोबर. पॉईंट हातच्याले 4. 24 चूक 96 होता. हां, हातच्याले 4, त्याच्यावर 0. 24 एक 24 राहिले 16 आहे ना. म्हणजे 4.1 काहीतरी येणार. आणि 10⁻ किती आहे? -2. आणि -2 आहे म्हणजे M2 किती आला? 0.041 आणि युनिट मोल पर लिटर असं येईल का? बरोबर का? हां, झाला क्वेश्चन सॉल्व. तर सेमच क्वेश्चन होता. ओके. तर फक्त इथं व्हॉल्यूम त्यांना दिल होता की 12 लिटर. नेक्स्ट करा बरं सॉल्व. तुम्ही सॉल्व केलं पाहिजे. थोडंसं डोकं लावायचं. माझ्याच भरोशावर नाही बसायचं. डाटा काढण्याचा प्रयत्न करत जा. थोडंसं डोकं वापरून पाहत जा.
आणि ज्या गोष्टी मी शिकवतो त्याच्यावर लक्ष दिलं तर इझिली करता येते सॉल्व. सेम क्वेश्चन आहे, एक स्टेप ॲड झाली फक्त. कॅल्क्युलेशन कसं सोपं करता येईल याच्यावर लक्ष द्यायचं. कॅल्क्युलेशन सोपं करणं शिका. आलं किती? 1.25 किती? 5. काय काढायचं आहे? व्हॉल्यूम कोणाचा? V2 काय काढलं? V2 काढला का? विचारेल का आहे? म्हणजे पुढची एक स्टेप करावं लागेल ना. काय होती? हां तसंही केलं चालते. किंवा V2 काय असते? V2 काय असते? V2 इक्वल टू V1 प्लस V1 प्लस VS2 लिहिला होता का? मग VS2 काढावं लागते ना. तसं का? झालं का? किती? 20. कशाचा आन्सर काढलं? V2 विचारेल का आहे? थोडा क्वेश्चन चेंज केला की तुमचे हेलिकॉप्टर जातात हवेत. बघा काय म्हणत आहे? इफ 90 ग्राम ऑफ ग्लुकोज इज प्रेझेंट इन 500 ml सोल्युशन. म्हणजे काय दिलं? W1 किती दिला? 90 ग्राम आणि 500 ml म्हणजे V1 दिला 500 ml. ml ला कशामध्ये कन्वर्ट करणार? लिटर. तर V1 किती झाला मग? 500 10 to the power -3 लिटर. पुढे काय म्हणते? देन फाइंड व्हॉल्यूम ऑफ वॉटर ॲडेड. काय म्हटलं त्यानं? फाइंड व्हॉल्यूम कोणाचा? वॉटरचा. व्हॉल्यूम ऑफ वॉटर ॲडेड है ना. सो दॅट इट्स कॉन्सन्ट्रेशन बिकम 0.1. कॉन्सन्ट्रेशन किती झालं? 0.1. यम आहे म्हणजे हा M2 आहे ना. बिकम्स म्हणजे नंतरचं है ना. म्हणजे हा M2 आहे 0.1. युनिट काय असते? मोल पर लिटर. काय करसाल? काय द्यायला आहे तुम्हाला? ग्लुकोज. मग आपण लिहिणार पहिले फॉर ग्लुकोज. काय माहीत होणार ग्लुकोजसाठी? M1 किती असते ग्लुकोजचा? 180. बरोबर आहे का? ग्लुकोजसाठी M1 किती आहे? 180. आणि तुम्हाला W1 दिला आहे. काय फाइंड आउट करसाल? N1. मग N1चा फॉर्म्युला W1 अपॉन M1. तर W1 किती आहे? 90 आणि M1 किती आहे? 180. बरोबर. म्हणजे किती आलं उत्तर? 1/2. हे काय झाले? मोल. म्हणजे आपल्याला N1 भेटला. बरं N1 भेटला. आता पुढे N1 माहीत झाला. मग आता N1 माहीत आहे
V1 माहीत आहे तर काय माहीत होईल, M1 माहीत होईल आहे ना. म्हणजे काय करसाल तुम्ही आता, M1चा फॉर्म्युला N1 अपॉन V1 म्हणजे 1/2 डिवाइड बाय 500 मल्टिप्लाय बाय 10 टू द पॉवर -3 हा जाणार वर म्हणजे 1 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि खाली 2 इंटू 500 म्हणजे वर 1000 आणि खाली बी 1000 म्हणजे उत्तर किती आलं 1. तर M1 किती झाला 1 मोल पर लिटर. ठीक आहे, M1 माहीत झाला. आता काय करसाल, कोणता फॉर्म्युला लावसाल, बोलत जा रे गळे हो, कोणता, M1 V1 इज इक्वल्स टू M2 V2 हा फॉर्म्युला लावला. मग काय होईल, M1 किती आहे 1, V1 किती आहे 500 10 टू द पॉवर -3, M2 0.1 आणि V2 माहीत नाही. असंच आहे ना, बरोबर. हां, मग आता हे 10 टू द पॉवर -3 आहे म्हणजे 3 पॉईंट शिफ्ट होणार, हे 0.5 आणि डिवाइड बाय किती 0.1 हा काय झाला V2. बरोबर आहे का, समजू राहिलं का रे. -3 पॉवर आहे म्हणून 3 पॉईंट शिफ्ट केला 0.5 आणि डिवाइडला हा 0.1. मग आता हा पॉईंट 1 शिफ्ट करा, हा पॉईंट 1 शिफ्ट करा, तर V2 किती होईल 5. 5/1 म्हणजेच 5 म्हणजे V2 माहीत झाला तुम्हाला 5 लिटर. पण तुम्हाला V2 काढायचा आहे का, अरे V2 काढायचा आहे का नाही, काय काढायचं आहे तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ H2O काढायचा आहे. मग आपला V2चा फॉर्म्युला काय होता, V1 प्लस व्हॉल्यूम ऑफ H2O असा होता ना फॉर्म्युला. एक स्टेप पुढे वाढवली फक्त, तोच क्वेश्चन होता. तर V2 काय असते V1 प्लस व्हॉल्यूम ऑफ H2O. तर V2 किती आहे 5, V1 किती आहे 500 10 टू द पॉवर -3 आणि प्लस व्हॉल्यूम ऑफ H2O म्हणजे किती रे 5, हा होणार 0.5 प्लस व्हॉल्यूम ऑफ H2O. तर व्हॉल्यूम ऑफ H2O किती झाला मग 5, त्यातून -0.5 म्हणजे किती 4.5 कशामध्ये लिटर झालं. समजलं, अरे ठीक आहे. तर किती येणार 4.5 लिटर. एक स्टेप एक्स्ट्रा होती फक्त की त्यांना आपल्याला व्हॉल्यूम ऑफ H2O विचारलं. तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये हेच समजलं पाहिजे विचारलं काय. तर तुम्ही कसं तुमचा एक फ्लो ठरेल आहे बा, सरनं शिकवलं V2 पर्यंत काढणं, आपण V2 पर्यंत काढू आहे की नाही. पण थोडंसं डोकं लावून त्यानं व्हॉल्यूम ऑफ H2O विचारला आपल्याला. मग मी फॉर्म्युला पहिले सांगून दिलता V2चा V1 प्लस व्हॉल्यूम ऑफ H2O. मग एक पुढची स्टेप करून तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ H2O काढायचा होता, तो किती आला 4.5. ओके, समजला आता. आणि ऑप्शनमध्ये 5 बी देईल असते हां, जे तुम्ही काढता ते, म्हणजे तुम्ही टिक केलं पाहिजे अशी त्याला माहीत असते, अपेक्षा असतेच त्याला. तर ते अपेक्षा तुम्ही त्याची पुरी होऊ द्यायची नाही, थोडंसं डोकं लावायचं क्वेश्चनमध्ये. काय म्हणत आहे आता पहा. नेक्स्ट आहे मिक्सिंग ऑफ सोल्युशन. आता डायल्युशन नाही आहे, आता काय आहे मिक्सिंग ऑफ सोल्युशन. आता मिक्सिंग ऑफ सोल्युशनमध्ये काय आहे बघा, हे एक कंटेनर आहे प्लस हे दुसरं कंटेनर आहे. ठीक आहे, आणि या दोघांना आता आपण मिक्स करणार आहोत. तर बघा याच्यामध्ये माझ्याकडे एक सोल्युशन आहे. ठीक आहे, आता हे जे सोल्युशन आहे या सोल्युशनचा व्हॉल्यूम V1, याच्यामध्ये सोल्यूटचे मोल N1 आणि याचं कॉन्सन्ट्रेशन M1. बरोबर, हे एक दुसरं सोल्युशन आहे. या दुसऱ्या सोल्युशनचा व्हॉल्यूम V2, याच्यामध्ये सोल्यूटचे मोल N2 आणि याची मोलॅरिटी M2. बरोबर, माझ्याजवळ 2 सोल्युशन आहेत. ठीक आहे, दोघांचा व्हॉल्यूम वेगळा, मोल्स वेगळे, मोलॅरिटी वेगळी. आता मी काय करतो, दोघांना मिक्स करतो. आता या दोघांना जर मी मिक्स केलं या कंटेनरमध्ये काय होईल, आता व्हॉल्यूम बदलेल की नाही बदलेल, अरे बदलेल ना, कारण दोघायला मिक्स करू राहिले तर व्हॉल्यूम काहीतरी वेगळा येणार. म्हणजे इथं जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे V3. मोल बदलतील की नाही बदलतील, इथं मोल N1 होते, इथं N2 होते, दोघायला मिक्स करू राहिलो म्हणजे बदलले ना. म्हणजे इथं जे मोल असतील ते काय असतील N3, बदलले. कॉन्सन्ट्रेशन बदलेल की नाही बदलेल, बदलेल. कॉन्सन्ट्रेशन बी बदलेल ना, कारण याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे, आणि त्याला तुम्ही मिक्स करू राहिले तर याचं कॉन्सन्ट्रेशन पण काय असेल वेगळं असेल, म्हणजे काय असेल M3. समजलं. मग आता मला सांगा, इथं मोल N1 होते, इथं मोल N2 होते, तर इथं मोल किती आहेत N3. तर ते N3 मोल कसे काढसान, याच्यात N1 होते, याच्यात N2 होते, दोघांना मिक्स केलं म्हणजे N1 प्लस N2 होईल. म्हणजे इथं जो N3 आहे तो N3 का आहे N1 प्लस N2. अरे N3 का आहे N1 प्लस N2. समजलं. मग आता तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी एक फॉर्म्युला सांगितला होता,
एन वनचा फॉर्म्युला होता, एन वनचा फॉर्म्युला होता M1V1, आठवते का? आणि एन टूचा फॉर्म्युला काय होता? M2V2. अरे सांगितलं ना रे, N1 असते M1V1 आणि N2 काय असते? N2V2. मग आता मला सांगा आपला N3 काय असेल? N3 बी सांगून द्या, N3 काय असेल? M3V3. अरे बरोबर का? N3 काय असेल? M3V3. पण N3 कसा काढता? N3 कसा काढसाल? N1 प्लस N2 असा काढसाल ना. हां, मग N3 किती आहे? M3V3. N1 किती आहे? M1V1. आणि N2 किती आहे? M2V2. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला भेटला की नाही मिक्सिंगचा. मिक्सिंग केल्यावरचा फॉर्म्युला M3V3 इक्वल टू M1V1 प्लस M2V2. कसा आला समजला फॉर्म्युला? N1 असते M1V1, N2 असते M2V2, N3 असते M3V3. आणि N3 कसा काढसाल? दोघायला ॲड केल्यावर म्हणजे N1 प्लस N2. मग N1ची व्हॅल्यू N2ची व्हॅल्यू पुट करा, N3ची व्हॅल्यू करा, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला भेटते. आणि M3V3 का आहेत? M3 मोलॅरिटी आहे रिझल्टंट सोल्युशनची. रिझल्टंट सोल्युशन म्हणजे जे दोघायले मिक्स केल्यावर भेटलं त्याला म्हणायचं रिझल्टंट. आणि V3 का आहे? रिझल्टंट सोल्युशनचा व्हॉल्यूम, म्हणजे या सोल्युशनचा व्हॉल्यूम. समजलं एवढं? आता बघा हा V3 जो आहे तो कसा भेटील? V1 प्लस V2, बरोबर, दोघायले मिक्स केल्यावर. पण असं 100% ट्रू नसते, है ना. म्हणजे दोघांचे ॲडिशन केल्यावरच व्हॉल्यूम भेटील असं काही सांगता येत नाही. जर क्वेश्चनमध्ये V3 गिवन असला तो डायरेक्ट घ्यायचा, आणि गिवन नसला तर मग काय करायचं? V1 प्लस V2. दिलेला नसला तर काय करायचं? V1 प्लस V2. दिलेला असेल तर जो दिला आहे तोच घ्यायचा. ठीक आहे. आता बघा फॉर्म्युला माहीत झाला मला. आता JEE मेन 2013चा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, जे मी सध्या शिकवलं त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन आहे. बघा काय म्हणत आहे? द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑप्टेन बाय मिक्सिंग. मिक्सिंगचा क्वेश्चन आहे की नाही? मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑप्टेन बाय मिक्सिंग म्हणजे मोलॅरिटी जे भेटते मिक्स केल्यानंतर, म्हणजे कोणाविषयी म्हणून राहिला तो? M3. मिक्स केल्यावरचा म्हणून राहिला ना. हां, 750 ml ऑफ 0.5 m SCl विथ 250 ml ऑफ 2 m SCl विल बी, है ना. म्हणजे क्वेश्चन काय? वाक्य सुरुवात का झाली? मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑप्टेन, जे सोल्युशन भेटणार आहे बाय मिक्सिंग त्याची मोलॅरिटी म्हणजे काय काढा लागते? M3. हे काढा लागते ना. आणि दिलं काय तुम्हाला? मिक्सिंग. कोणाला मिक्स केलं? 750 ml ऑफ 0.5 m SCl. म्हणजे आपल्याला दिलं 750 ml. ml आहे म्हणजे काय आहे? व्हॉल्यूम. आणि 0.5 m म्हणजे हे मोलॅरिटी आहे. मोलॅरिटीचा युनिट मोल पर लिटर. मग हा झाला V1, हा झाला M1. पण व्हॉल्यूम ml मध्ये आहे, त्याला लिटरमध्ये करा. 750 10⁻³ लिटर. पुढे मिक्सिंग विथ, कोणासोबत मिक्स केलं? विथ 250 ml, है ना. म्हणजे परत व्हॉल्यूम दिला 250 ml. हा व्हॉल्यूम आहे, याला म्हणणार मी V2. आणि ml ला लिटर केलं तर 250 10⁻³ लिटर. आणि किती आहे पुढे? 2 m SCl, है ना. 2 m म्हणजे काय दिलं? मोलॅरिटी. M2 किती दिला? 2 m, है ना. m म्हणजेच मोल पर लिटर. या दोघायला मिक्स केलं म्हणते, है ना. मग आता काय करणार रे? आता मला सांगा V3 दिलाय का त्यानं? अरे V3 दिला का? मिक्सिंग नंतरचा व्हॉल्यूम दिला का त्यानं? आणि दिलेला नसेल तर काय करसाल? V1 प्लस V2. म्हणजे जर मला V3 काढायचा असेल तर V3 कसा काढणार मी? V1 प्लस V2. V3 कसा काढणार? V1 प्लस V2. दिलेला नसेल तर. मग आता V1 किती आहे? V1 आहे 750 10⁻³ आणि V2 आहे 250 10⁻³ म्हणजे किती होणार आहे? 1000 × 10⁻³ म्हणजेच किती? 1. तर V3 किती झाला? 1 लिटर. किती झाला? 1 लिटर. अरे 3 0 10⁻³ कॅन्सल होणार. तर V1 झाला, V3 झाला 1 लिटर. आता काय करसा? आता फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? मिक्सिंगवाला. मिक्सिंगवाला फॉर्म्युला काय आहे? M3V3 इज इक्वल्स टू M1V1 प्लस M2V2. हाच आहे ना मिक्सिंगचा फॉर्म्युला. मग आता व्हॅल्यू पुट करा. M3 माहीत आहे का? नाही. V3 माहीत आहे का? 1. V3 किती आहे? 1. M1 0.5. V1
750 10 to the power 750 10 to the power -3 प्लस m2 किती आहे पहा, हा m2 किती आहे 2 आणि v2 250 10 to the power -3 250 10 to the power -3 असं आहे. मग आता हे सॉल्व करावं लागेल ना आपल्याला. मग कसं करसाल सॉल्व याले, हे पहा m3 हे पहा इथं एक 0 आहे आणि हा पॉईंट 1 शिफ्ट करून टाका म्हणजे किती होईल 5 मल्टिप्लाय बाय 75 बरोबर. आणि इंटू 10 to the power -3 तो कॉमन काढू आपण. ठीक आहे, समजला काय केलं मी इथं, काय केलं, एक 0 काढलं आणि पॉईंट 1 राईटला शिफ्ट केला. चालते असं करायला. बरं मग आता प्लस किती आहे 2 × 250 आणि बाहेर काय येणार 10 to the power किती रे -3 तो बाहेर आला. मग आता काय झाला m3 75 गुणेला 5 5 5 25 हातचे आले 2 5 7 35 आणि 2 37 आहे ना, प्लस 250 दुनी 500 10 to the power -3. ठीक आहे, हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे हे झालं 875 10 to the power -3 आणि पॉईंट 3 शिफ्ट करा म्हणजे किती होईल आता किती रे, हा पॉईंट 3 शिफ्ट करा म्हणजे 0.875 आहे ना. हा झाला m3. युनिट काय असते मोल पर लिटर. आहे का उत्तर किती आहे ऑप्शन ए 0.875. ओके समजलं. पहिले V3 काढा लागेल, तो कसा काढला V1 + V2. तुम्ही असे सुस्त बसू नका आहे की तुम्ही असं काही तुमच्या तोंडातून आवाज नाही निघत, काही बोलत नाही, समजून नाही राहिला काय, चायनीजमध्ये चालू आहे काय तुमच्याच भाषेत आहे ना. हां मग हो नाही तेवढं तर आलं पाहिजे की नाही आपल्याला, की बा V3 कसा काढणार V1 + V2. ठीक आहे, मग M3 V3चा फॉर्म्युला लावा, फायनली आन्सर भेटून जात तुम्हाला. ओके मग आता हा करता ना तुम्ही, करा करा पटकन. सेम तसाच आहे. सेम तसाच आहे, फक्त एक गोष्ट चेंज आहे ना, आणि थोडी चेंज झाली की तुमची विकेट पळते, पण ते आता पळू नका देऊ तुम्ही, थोडंसं डोकं लावजा. वाक्य व्यवस्थित वाचायचं म्हणजे उत्तर चुकणार नाही. ट्राय करून पहा. इक्वल व्हॉल्यूम ते महत्त्वाचं आहे ना. इक्वल व्हॉल्यूम म्हणजे V1 = V2 असं घ्यायला लागेल ना, मग सॉल्व करावं लागेल. V1 = V2 आलं का किती 5.5 काय ना. हं 2.7 2.75 झालं का. किती आला तेवढाच अलग आला.
नेपाली आलंच नाही खायला हा क्वेश्चन नाही समजला आधीचे समजले का बघा काय म्हणत आहे फाइंड मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑप्टेन बाय मिक्सिंग म्हणजे काय विचारलं M3 मिक्सिंग नंतरची मोलॅरिटी विचारली ना म्हणजे काय विचारला M3 विचारला बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम मिक्स कोणाला केलं इक्वल व्हॉल्यूम म्हणजे V1 इक्वल टू V2 मग त्याला व्हीच घेऊन घ्या ना दोन्ही सारखेच आहेत तर V1 इक्वल टू V2 त्याला V म्हणा ओके 2m SCl 3.5m SCl म्हणजे एक दिला 2 आणि दुसरं त्याला 3.5 आणि m आहे म्हणजे हा एक आहे M1 आणि दुसरा M2 युनिट मोल पर लिटर ठीक आहे मग आता काय करसान मग आता M3 काढा लागते V3 माहीत लागेल V3 काय असेल V1 प्लस V2 मग V1 प्लस V2 म्हणजे V1 किती आहे V1 बी V आहे आणि V2 बी V आहे कारण दोन्ही इक्वलच आहेत ना म्हणजे काय येणार V प्लस V म्हणजे किती झालं 2V म्हणजे V3 किती झाला 2V मग आता आपला फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे M3 V3 इज इक्वल्स टू M1 V1 प्लस M2 V2 अरे हाच आहे ना आता व्हॅल्यू पुट करा M3 माहीत आहे का नाही V3 किती आहे 2V M1 हा M1 किती आहे 2 V1 ले Vच आणि M2 3.5 आणि V2 बी किती आहे V कारण दोन्ही सारखेच आहेत ना अरे बरोबर का हां मग काय होईल हे M3 इंटू हा M3 काढायचा आहे मला मग मी असाच ठेवतो इकडे काय होईल 2V आणि 3.5V किती 5.5V आणि खाली किती येणार 2V असं येईल का अरे या दोघांची ॲडिशन करसाल ना हां 2V मध्ये 3.5V टाकले तर 5.5V झालं ना आणि हा 2V कुठं गेला खाली आता VV काय होणार कॅन्सल म्हणजे काय राहिलं 5.5 डिवाइड बाय 2 म्हणजे किती बे दोन्ही 4 1 5 बे साती 14 1 0 बे पंच 10 म्हणजे 2.75 मोल पर लिटर झालं सोपा होता अरे क्वेश्चन सोपेच आहेत है ना फक्त तुम्ही काय केलेलं आहे तुमचं कसं झालं माहिती आहे का याचा वापर करणं तुम्ही बंद करेल आहे याचा वापर करणंच बंद करला ना तुम्ही हां जंक खाऊ राहिला हा तुमचा आहे ना तुमचं कसं आहे स्पून फिडिंग व्हायला आहे तुमचं चमच्यानं भरवायचं आहे ना स्पून फिडिंग समजते ना हां तसं काम व्हायला तुम्ही थोडासा क्रिएटिव्ह काहीच नाही आहे तुम्ही बट थोडं डोकं लावसाल स्वतःहून काहीतरी करसाल असं तुमच्यात मला काही दिसून नाही राहिलं तुमचं म्हणणं काय तुम्ही काय शिकवायला आहे सर बस हे एवढं येते आम्हाला सांग काम्यासारखं आहे की नाही बस एवढं येते पुढचं आम्हाला सांगू नका वेगळा क्वेश्चन आला अरे मी क्वेश्चन घेतो हे क्वेश्चन पेपरात येतील याची 0% गॅरंटी नाही आहे ओके कारण पेपरात काय येईल हे कोणीच नाही सांगू शकत पण जेव्हा तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करता तेव्हा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील ना आता तुमच्या लक्षात आलं बा इक्वल व्हॉल्यूम आलं तर काय करावं लागते आणि मी केलं असंच तुम्ही केलं पाहिजे असं काही आहे का तुम्ही इक्वल व्हॉल्यूम V1 V2 डायरेक्टही कॅन्सल करू शकता त्याला V घ्यायचंही काम नाही कारण ते इक्वलच आहेत तुम्ही कॅन्सल करू शकता डायरेक्ट ओके तर तुम्ही कशा पद्धतीनं थोडंसं डोकं लावत जा विचार करत जा क्वेश्चन पाहिला काही नवीन वाटलं की पहिलंच हत्यारं टाकून देता तुम्ही युद्धावर जायच्या आधी सरेंडर आहे की नाही तर तसं नाही करावं लागेल ना थोडासा विचार करावा लागेल ना दिला आहे ना आपल्याला दिमाग आहे की नाही आपण विचार करू शकतो ते सवय लावा लागेल आपल्या मेंदूले ते आपल्या मेंदूले सवयच नाही एकदम सिंपल क्वेश्चन आहेत ते मग आता हा तुम्हाला होमवर्क देऊ का करसाल पाहू आता करता की नाही ना ठीक आहे हा राहील होमवर्क सेम तसाच क्वेश्चन आहे मग आता सर यानं तो रेशो विचारला ना असं तुम्ही काही सांगितलं नाही क्वेश्चनमध्ये व्हेरिएशन येतीलच ना काय करावं लागेल सांगून देतो रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ 2m 4m NaOH सोल्युशन टू बी मिक्स है ना जे दोन जण मिक्स केले त्याचा रेशो पाहिजे कोणाचा व्हॉल्यूमचा म्हणजे काय पाहिजे V1/V2 रेशो पाहिजे ना आणि दोघांच्या व्हॉल्यूमचा म्हणजे V1/V2 पाहिजे है ना मग हे M दिला M1 M2 दिलाय आणि
मिक्स टू ऑप्टेन मिक्स केल्यावर भेटते हा V3 आणि हा M3 बरोबर. हां कर्जा सॉल्व आता एवढं तरी कर्जा. तर इथं मोलॅरिटीवाला टॉपिक जो आहे आपला तो संपला. नेक्स्ट क्लासमध्ये आपण मोलॅरिटी घेऊ.